कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. स्वानंद निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि, जय जय रघुवीर समर्थ. नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदनाराध्य लिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्र. स्मृती सार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भांजना, भवेत कुंभ भंजना. विश्वोदभवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्या कृते राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराजा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमा नाढळे अलोकी. भव सिंधुसी बांधिला सेतु जेणे, अनाथा दिना कारणे तू कयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. जय जय रघुवीर समर्थ. प्रिय संत सज्जनो, आजची आपली जी शुक्रवारची गातेवरची जी काही प्रवचन सेवा आहे, त्या प्रवचन सेवेसाठी आज आपण अभंग क्रमांक 243 पासून सुरुवात करतोय. कारण गेल्या वेळेला मला वाटतं घोंगडे महाराजांनी 242 नंबरचा अभंग केला होता. आज आपण
जो पहिला अभंग घेणार आहोत तो 243 नंबरचा अभंग. त्यात तुकोबाराय आपल्याला काय सांगतात ते बघा. का रे माझा तुझ नये कळवळा, असो नि जवळा हृदयस्था. अगा नारायणा निष्ठुरा, निर्गुणा केला शोक नेणे कंठस्फोट. का हे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियाची गती खुंटेची ना. तुका म्हणे का हो धरियेला कोप, सरले नेणो पाप पांडुरंग. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोक नेणे कंठस्फोट. तर तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये भगवंताकडे एक याचना करतायत. भगवंताकडे काय सांगतायत तुकोबाराय, की मी एवढी तुझी भक्ती करतो, माझं चित्त तुझ्याकडे का राहत नाही. तसं तुमचं आमचं पण हेच होतंय की आपण एवढी भक्ती करतो, सतत आपण प्रवचन कीर्तन ऐकतो, आपण नामस्मरण करतो, पण अजून आपली का भक्ती दृढ का होत नाही किंवा आपलं चित्त स्थिर होत नाही. त्याचं कारण काय आहे की आपलं नामस्मरण करायचं जे काय आहे ती आपले जे काय मार्ग आहे तो काहीतरी चुकतो. कारण आपण एखाद्या ठिकाणी एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला जो मार्ग आहे तो मार्ग बरोबर जो काही मार्ग असेल तो आपण घेतला तर आपण त्या जागेवर पोहोचू. समजा आता आपण इकडनं मुंबईवरनं निघालो आणि आपल्याला नाशिकला जायचंय, तर आपण नाशिकला जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो तर आपण नाशिकला पोहोचणार. पण तेच आपण समजा पुण्याला जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो तर आपण पुण्याला पोहोचणार, नाशिकला पोहोचू शकत नाही. तसं हा जो मार्ग आहे, आपल्याला जो मार्ग संतांनी दाखवून दिलेला आहे, त्या मार्गाने न चालता आपण आपल्या मनाने आपला परमार्थ करतो. आपण कसं आपल्याला जे आवडतंय तो परमार्थ आपण करतोय, भगवंताला किंवा संतांना जे आवडतोय तो परमार्थ आपण करत नाही. त्यामुळे काय होतं की तो मार्ग आपल्याला मिळत नाही आणि आपलं चित्त तिथे परमार्थामध्ये स्थिर राहत नाही. म्हणून तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये काय सांगतात, भगवंताशी ते विचारतात, भगवंताला प्रश्न करतात, अरे देवा तू अगदी माझ्या जवळ म्हणजे हृदयात असताना तुला माझी करुणा का येत नाही. आता तुकोबाराय जेव्हा असे म्हणतात तर तुम्ही आम्ही काय म्हणणार, कारण तुकोबारायांचं अखंड भजन होतं, त्यांचं भजन सतत होतं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. सतत त्यांचं नामस्मरण होतं आणि ते नामस्मरण असून सुद्धा तुकोबाराय आपल्याला भगवंताकडे प्रश्न टाकतात, अरे देवा तू अगदी माझ्याजवळ म्हणजे हृदयात असताना तुला माझी करुणा का येत नाही. तू देव असून गुणातीत आहेस, मी तुझ्या पुढे घसा फुटो तोपर्यंत रडलो तरी ते काही जाणलेच नाहीस. म्हणजे तुकोबाराय भगवंताकडे प्रश्न हे करतात की मी एवढं सगळी तुझी भक्ती करतो, मी तुझ्याशी बोलतो, मी रडतोय तुझ्या समोर, तरी तुला करुणा का येत नाही. तर भगवंत काय करतात, भगवंत भक्ताची परीक्षा घेतात. तुम्ही जर बघितलं तर जे प्रापंचिक आहेत त्यांना जो त्रास होतोय त्याच्यापेक्षा जास्त त्रास परमार्थिक माणसाला होतो. का, भगवंत आपल्याला जेवढे त्रास होतो ते देतात, म्हणजे आपली ती परीक्षा असते. म्हणजे हा जो साधक आहे या परमार्थामध्ये तो टिकून राहील किंवा त्याला जो त्रास झाल्यावर तो भगवंताची भक्ती सोडून देईल असं काहीतरी होईल, असं म्हणून भगवंत आपली परीक्षा घेतात. म्हणून तुकोबारायांना इथे सांगायचंय की मी एवढी तुझी भक्ती करतो तरी मग तुझं माझ्याकडे का लक्ष नाही, की तू माझ्या हृदयातच आहे. तसं भगवान परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आहे. पण आपल्याला पण तेच वाटलं पाहिजे, आपल्याला तळमळ असली पाहिजे की आपल्याला भगवंताची भेट कधी होईल, संतांची भेट कधी होईल, संत आपल्याला भगवंतापर्यंत कधी भेट करून देतील. आणि ही तळमळ जर असेल तर या परमार्थामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता आणि तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकता. पण तुकोबाराय सांगतात माझे चित्त विश्रांती प्रत का पावत नाही. म्हणजे चित्तामध्ये कसं आहे, त्यांना विश्रांती नाही असं म्हणतात तुकोबाराय. विश्रांती नाही म्हणजे काय, की चित्त शांत होत नाहीये. मी भगवंताची एवढी भक्ती करतो तरी माझं चित्त का शांत होत नाही. तर काय होतं कारण, त्याचं कारण असं आहे की आपण भक्ती करताना, भक्तीमध्ये कसं असतं, भक्तीमध्ये 4 प्रकार आहेत. भक्तीमध्ये 4 कृपा लागतात. आता त्या 4 कृपा कुठल्या, तर पहिला आपल्याला आत्मकृपा लागते. आत्मकृपा म्हणजे आपल्या मनाची, आपल्या आत्म्याची कृपा, मनाची कृपा. दुसरी कृपा आहे ती शास्त्र कृपा, तिसरी कृपा आहे ती संत कृपा आणि चौथी कृपा आहे ती देव कृपा.
आता जी पहिली कृपा आहे ती आत्मकृपा. आत्मकृपा म्हणजे आपल्या मनाने आपल्याला सांगितलं पाहिजे की तू भक्तीला लाग, आणि ते मन आपल्याला तिथे घेऊन गेलं पाहिजे. त्या भक्तीच्या ठिकाणी म्हणजे ज्या कार्यक्रम होतात, प्रवचन कीर्तन, तिथे जाण्यासाठी आपलं मन आपल्याला सांगायला पाहिजे, तेव्हा आपण तिथे जातो. नाहीतर पूर्व पुण्याई जर आपली अशी असेल की आपण पूर्व जन्मामध्ये आपण कितीतरी पाप केलं असेल आणि आपल्याला पुण्य नसेल, तर आपल्याला ही भगवंताची भजन किंवा भक्ती आपल्याला भेटू शकत नाही. भगवंताची भक्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काहीतरी पूर्व पुण्याई पाहिजे, आणि ती पूर्व पुण्याई असेल तर आपला आत्मा जो आहे, आपला जो आतमध्ये भगवान परमात्मा बसलाय, तो आपल्याला वाट करून देतो, जा आता तू भक्ती मार्गाला लाग. आणि ती कृपा जी आहे, ती कृपा आपली आत्मकृपा म्हणजे आपली स्वतःची इच्छा पाहिजे, स्वतःचं मन आपल्याला म्हटलं पाहिजे की तू परमार्थ कर. नाहीतर आपण बघितले सगळे आपण संसारिकच आहोत, सतत संसार करणारेच आहोत, आणि संसार करता करता आपल्याला हे कळत नाही की परमार्थ कसं करायचं, काय करायचं, कधी करायचं. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितले आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ असताची केवळ माझ्याच ठाई. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगताना काय सांगितलंय की हा हे मनुष्य जात जी आहे स्वभावात भजनशीळच आहे, की भजन करूनच आलेले आहेत. आईच्या गर्भामधनच आपण भजन करत करत आपण बाहेर आलो, आणि आपण इथे आल्यानंतर विसरतो. आपण या मायेमध्ये अडकल्यानंतर, ते मायेचा वारा लागल्यानंतर आपण ते भजन आपण जे आत करत होतो ते विसरतो, आणि ते आपल्याला आठवण करून कोण देतात, सद्गुरू करून देतात. म्हणून ह्या चित्तावर जर आपल्याला चित्ताच्या ठिकाणी आपल्याला परमार्थ जर जडला पाहिजे, किंवा आपल्याला भक्ती आली पाहिजे या चित्ताच्या थ्रू, तर आपल्याला चित्त स्थिर करायला लागेल. आणि चित्त स्थिर कसं होईल, नामस्मरणाने. नामस्मरण अखंड करायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हे करत राहिलो आपण तर आपले चित्त स्थिर होईल. म्हणून तुकोबारा सांगतात, माझे चित्त विश्रांतीप्रत का पावत नाही, इंद्रियाची विषयाकडे जी धाव आहे ती का खुंटीत होत नाही. म्हणजे हे सगळे साधक दशेमधलं प्रश्न तुकोबारायांनी भगवंताला विचारलेले. ही साधक दशा आहे. साधक दशा म्हणजे त्यावेळेला आपल्याला काय कळत नाही, आपलं चित्त शांत नसतं, विश्रांती आपल्या चित्ताला नसते. आपण त्या इंद्रियांच्या विषयाकडे जी धाव आहे ती आपली खुंटीत होत नाही, त्या विषयाकडे आपले जास्त धाव आहे. आपण त्या विषयाकडे जातो, विषय विषयीचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू या जीवेशी झाला. आपल्याला जो काय परमार्थ आहे ना तो गोड आहे, पण आपल्याला तो कडू लागतोय. आणि हे विषय जे आहेत ते कडू आहेत, पण आपल्याला तो गोड लागतात. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू या जीवेशी झाला. या जीवाला काय होतं, त्या विषयामध्ये विषय म्हणजे काय, विष आहे. विष कसं आहे, विष कडूच असतं, आणि अमृत आहे गोड आहे, विष कडू आहे. तसं परमार्थ हे अमृत आहे. अमृताहुनी नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तरी माझे तरी का केशवा घेत नाही. आपलं भगवंताचं नाम आपण का घेत नाही, कारण काय, आपल्याला तो विषय जो आहे तो विषय आपल्याला गोड लागतो. विषय मुळातच कडू आहे, आणि कडू असल्यामुळे आपल्याला ते कळत नाही, आणि आपल्याला वाटतं गोड आहे. आता बघा, एखादा समजा एक कुत्रा असेल, त्याला एक हाड मिळाले असेल, हाडूक मिळालेलं असेल, आणि तो हाड चावत असेल. आता ते चावता चावता काय होतं, त्याचे ते दाताच्या इकडचे जे निजा आहेत ना, त्या निजाला ते हाड लागून त्याच्यातनं रक्त येत असतं, आणि ते रक्त आलेलं असतं. आणि त्या कुत्र्याला काय वाटतं की ते रक्त त्याला गोड वाटतं, ते रक्त त्याला आपल्या आतमध्ये जातं, त्याला ते गोड वाटतं. त्याला काय वाटतं की ते हाड जे तो चघळतोय, ते हाड आहे ना, त्या हाडामध्ये काहीतरी गोड पदार्थ आहे, आणि ते मला ते गोड लागते, हाड गोड आहे, हाड चांगलं आहे. म्हणून तो काय करतो, ते हाडूक आहे ना ते सगळत असतो, आणि असं करता करता त्याचे ते निजामधनं सगळे ते रक्त बाहेर येतं, आणि ते बाहेर आलेलं रक्त त्याला वाटतं की ते हाडामधनच येते, हाडामधनच काहीतरी गोड पदार्थ आपल्याला मिळतो. तसं तुमचं आमचं झालंय. आपण या विषयामध्ये एवढे अडकलोय, आणि या विषयाच्या ह्याच्यामध्ये आपण एवढे तल्लीन झालोय की आपल्याला असं वाटतं की या विषयात जरी कडू असेल तरी आपल्याला ते गोड वाटतं. प्रत्येक प्रत्येक विषय जे आहेत, 5 प्रकारचे विषय आहेत, त्या 5 प्रकारच्या विषयामध्ये आपण एवढे तल्लीन झालोय की आपल्याला असं वाटतं की ते गोड आहे, आणि ते गोड नसून ते कडू आहेत. आणि त्यामुळे तुकोबारा सांगतात की माझी इंद्रिय जी धाव आहे ती खुंटीत होत नाही.
म्हणजे ती थांबत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, तू माझ्यावर एवढा का कोप केलास, काय माझे जवळील पाप संपले नाही म्हणून. म्हणजे ह्या ज्या गोष्टी होतात ते आपलं जर पाप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भक्ती आपल्याला मिळत नाही. मी तेच सांगितलं, पूर्व पुण्यामुळे जे काय आपल्याला, जर पूर्व पुण्यामध्ये जर पाप जास्त असेल तर आपल्याला भक्ती करायची आपल्याला विचार येत नाही. कारण मनुष्य जन्म कसा आहे, विचार करण्यासाठी. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिसी समसमान, परी मनुष्य देहाशी हे ज्ञान जाण अधिक. मनुष्याला ज्ञान दिलेलं आहे आणि विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. आणि तो विचार जर करत नसेल आणि त्या विचार न करता तो संसारातच अडकून पडत असेल तर त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. हे एकच आहे आपल्याला, या 84 लक्ष फिरून आल्यानंतर हा मनुष्य देह एकच आहे. हा जर आपण देहामध्ये आपण काय परमार्थ केला नाही, भगवंताची भक्ती केली नाही, तर परत आपल्याला 84 लक्ष योनी फिरून यायलाच लागेल. तसं तुकोबाला सांगतात की ह्या देवा, तू माझ्यावर एवढा का कोप केलास, माझ्या जवळील पाप संपले नाही म्हणून. तुकाराम महाराजांना पण हेच म्हणायचंय की जोपर्यंत आपलं पाप आहे तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही किंवा भगवंताची भक्ती आपल्याला आवडणार नाही. म्हणून आपण त्या भक्ती मार्गाला लागू शकत नाही. त्यामुळे काय करायला लागेल, पहिले आपल्याला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपली जी आत्मा आहे, आत्माची कृपा पाहिजे, म्हणजे मनाची कृपा पाहिजे. आणि दुसरी आहे ती शास्त्र कृपा. शास्त्र कृपा म्हणजे सगळे जे ग्रंथ आहेत ते शास्त्र आहेत, शास्त्राप्रमाणे जे काय सांगितलंय त्याप्रमाणे जर आपण चाललो तर आपल्याकडे शास्त्र कृपा आहे, शास्त्र कृपा होते. तिसरी कृपा आहे ती संत कृपा. संत कृपा श्रेष्ठ आहे. संतांची कृपा झाल्यामुळे आपण ह्या परमार्थात लागलोय. आता तुम्ही आम्ही इथे जे बसलो आहोत, आपण जे काय ऑनलाईन जे काय प्रवचन सेवा करतोय किंवा तुम्ही ऐकताय, ही सगळी त्याची कृपा आहे, संतांची कृपा आहे. संतांच्या कृपेशिवाय आपल्याला हे मिळूच शकत नाही. संतांनी आपल्याला कृपा केलेली आहे म्हणून आपण इथे बसलोय. तुकोबारायांची कृपा आपल्यावर आहे म्हणून आपण गाथेचं चिंतन करतोय. माऊलींची कृपा आपल्यावर आहे म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं वाचन करतोय, ज्ञानेश्वरीचे ओवे आपण सांगतोय, ज्ञानेश्वरीचे ओवे आपण पाठ करतोय. ही कृपा त्यांची आहे. जर संतांनी आपल्यावर कृपा केली नसती तर आपल्याला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आपल्याला भेटलाच नसता. असे आपल्या ह्या सगळ्या आपल्या ज्या भारतामध्ये जरी बघितलं तुम्ही किंवा जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत, पण त्यातले परमार्थ करणारे किती आहेत? फार थोडे. का? ते परमार्थ फक्त त्यांनाच मिळतो ज्यांचे पूर्व पुण्यामध्ये काहीतरी परमार्थ घडलेला असेल तर ती सेवा पुढे चालू राहते. या मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी चांगलं परमार्थिक कार्य केलंय, आपण त्यावेळेला पण ज्ञानेश्वरी वाचले किंवा गाथा वाचलाय, त्यामुळे ह्या जन्मामध्ये आपल्याला तेच मिळालं. ते जे भांडार आहे, संतांनी जे भांडार करून ठेवलंय ते भांडार आपल्याला कधी मिळालं की आपण त्या पूर्वजन्मामध्ये आपण काहीतरी सुकृत केलंय. पूर्वजन्मामध्ये सुकृत, सर्व सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. आपल्याला भगवान परमात्मा का आवडतोय? कारण पूर्वजन्माची काहीतरी सुकृत आहे आणि त्या सुकृतामुळे आपल्याला एक ग्रंथ जे मिळाले त्या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय. आणि ही जी कृपा आहे ही संतांची कृपा आहे. आणि शेवटी आहे ती देव कृपा. एकदा संतांची कृपा झाली की देव कृपा आपोआप होते. जर या 4 गोष्टीमध्ये आत्मकृपा आहे, शास्त्र कृपा आहे, संत कृपा आहे आणि देव कृपा आहे, त्या 4ही मधले समजा आपल्याला संत कृपा नसेल आपल्याकडे तर आपल्याला भगवंताची प्राप्ती, भगवंताची कृपा होणार नाही. पण संत कृपा झाली तर हे 3ही कृपा जे आपल्या आहेत ते आपल्या मागे येणार. कारण मुख्य काय? संत कृपा आहे. संतांनी जर कृपा केली आपल्याला तर आपल्याला संत कृपा केल्यावर आपल्या आत्माची पण कृपा होते आणि आपल्या शास्त्राची पण कृपा होते आणि देवाची पण कृपा होते. म्हणजे संत कृपा ही मुख्य कृपा आहे आणि ही कृपा जर आपल्याला मिळाली तर आपण त्या भक्ती मार्गामध्ये सरळ आपण जाऊ शकतो. आता संतांची कृपा आहे म्हणूनच आपण एवढी वारीला जातो किंवा भगवंताचं दर्शन आपल्याला दरवर्षी होतं, आळंदी पंढरीची वारी करतो. का? की संतांची आपल्यावर कृपा आहे. संतांनी आपल्याला कृपा केलेली आहे की बाबा तू ह्या परमार्थाला ये, भक्ती मार्गाला ये. भक्ती मार्ग तसा सोपा नाहीये, पण तरी संतांची कृपा झाल्यावर आपल्याला त्या भक्ती मार्गामध्ये आपल्याला तेवढं सोपं वाटतं. का? की ती संत आपल्याला त्या मार्गाने घेऊन जातात. ते ज्या मार्गाने जातात, कारण त्या मार्गाने गेल्यावर मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला हेच सांगितलंय की आपण जे परमार्थ करतोय, परमार्थ करताना आपल्याला हे साधक अवस्थेमध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याला भगवंताचं अखंड चिंतन करायचंय.
आणि आपलं जे चित्त आहे ते चित्त भगवंताकडे हे काय. आता परमार्थ परमार्थ म्हणजे काय की जे विषयामध्ये आपलं सगळं चित्त विषयामध्ये, बरोबर आहे. चित्त म्हणजे कसं अंतःकरणाचं चतुष्षष्ट आहे. समजा मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार आहेत. आता ह्या चारी पैकी चित्त आपलं जे आहे हे चित्त भगवंताकडे लावायचे. आपलं हे चित्त सगळं विषयामध्ये प्रपंचामध्ये, या प्रपंचामधनं हा चित्त काढायचंय आणि काढून आपल्याला भगवंताकडे परमार्थात लावायचे. त्यालाच परमार्थ म्हणतात. चित्त प्रपंचामधनं काढून भगवंताच्या चरणाकडे लावणं त्यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे अजून दुसरं काहीच नाही की तुम्ही प्रपंच करा. प्रपंच करता करता काय करा की भगवंताची भक्ती करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या. कसं तर भगवंताचं चिंतन करा आणि तुमचं काही काम असू दे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही काम करा. प्रत्येक कामामध्ये काम करता करता भगवंताचं चिंतन अखंड आपल्या आतमध्ये चालू आहे. आपल्याला मुखाने काही म्हणायचं पण नाहीये. सद्गुरूंनी जे आपल्याला काय बोध केलेला आहे, जो काही अनुग्रह दिलेला आहे, जे नाम दिलेलं आहे, ते नाम आपण आईच्या उदरामध्ये घेत होतो. पण ते नाम विसरल्यामुळे सद्गुरूंनी आपल्याला ते आठवण करून दिले. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. ते आपल्याकडेच आहे पण आपण ती जागा चुकलोय, आपल्याला माहिती नाही. आणि ते नाम जे सद्गुरू आपल्याला देतात ते नामाचं चिंतन कसं करायचं की आपला श्वासोश्वास जो चाललाय त्याच्यावर फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं. ह्यालाच नामस्मरण म्हणतात. श्वासोश्वासावर 21,600 श्वास जे जातात त्या श्वासावर लक्ष ठेवणं त्याला भगवंताचं नामस्मरण म्हणतात. आणि तुकोबारे आपल्याला हेच सांगतात की मग तुम्ही ह्या इंद्रियांना विषयाकडनं काढून भगवंताच्या चरणाकडे लावा आणि त्यावेळेला काय होईल की तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्याल आणि तुमचं पाप कमी होईल. आणि हे पाप संपलं, एकदा पाप संपलं की तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईलच. तसं आपल्याला हा जो जन्म मिळाला तो आपला पाप आणि पुण्य समान झाल्यावर आपल्याला जन्म मिळालाय. पण त्यानंतर या जन्माला आल्यानंतर पण काही पाप झाले आणि ते पापाचं संचित जे आहे ना ते संचित वाढत गेले. काय तो प्रारब्धाने आपल्याला संसारासाठी प्रारब्ध पाहिजे. प्रारब्धाने आपण संसार करतो पण परमार्थ करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतात. काही लोकांना आपण जरी म्हटलं चला या येत आहे का यावेळेला पंढरपूरला येऊ, काय कसं येणार हो, आता काय अजून आपल्याला पांडुरंगाने आम्हाला बोलवलं नाही. आता पांडुरंगाने याला कधी बोलवणार? पांडुरंग याला शेवटी एकदाच बोलवणार आहे. तर पांडुरंगाने बोलवलं नाही असं म्हणून तो सांगेल. त्याला काय वाटतं की परमार्थ जो आहे तो प्रारब्धावर आहे. परमार्थ प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धावर अवलंबून संसार आहे. संसार हा आपला प्रपंच जो आहे तो प्रारब्धावर आहे. आणि परमार्थासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. प्रयत्न म्हणजे या बुद्धीने भगवंताने आपल्याला जी बुद्धी दिली त्या बुद्धीने या भगवंताविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय, त्याची ओळख करून घ्यायची. भगवंत ह्या जन्मामध्ये आपल्याला भेटेल नाही भेटेल तो भेटूनच आहे. आपण ह्या जन्माला आपण ह्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्या बरोबरच भगवान परमात्मा आहे, आपल्याला भेटूनच आहे. फक्त आपल्याला त्याची ओळख करून घ्यायची. भगवान परमात्मा आपल्याला भेटेल म्हणजे दिसेल असं नाही, पण त्याची ओळख करून घेणं यालाच परमार्थ म्हणते. म्हणून तुकोबारा यांनी आपल्याला या अभंगामध्ये तेच सांगितलंय की तुम्ही भगवंताची ओळख करून घ्या आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या. तर पुढचा अभंग 244 नंबरचा आहे. दीनानाथ तुझी बिद्रे चराचर घेसील कैवार शरणागता, पुराणी जे तुझे गर्जती पवाडे ते आम्हा रोकडे कळो आले. आपुल्या दासांचे न साहसी उणे उभ्या त्या कारणे राहिलासी. चक्रगदा हाती आयुध्य अपार न्यूनतेची पुरे करू द्यावे. तुका म्हणे तुझं भक्तीचे कारण करावया पूर्ण अवतार. तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात देवा तुम्ही दिनांचे स्वामी आहात, असे चराचर जगतात तुमचे बिद्र आहे आणि तुम्हा शरण आलेले जे आहेत त्यांचा तुम्ही पक्ष घेता. हे आपल्याला माहित आहे. भगवंतानी प्रत्येक संतांना जे भक्ती मार्गामध्ये जे संत आहेत हे आपल्या वारकरी सांगतात, प्रत्येक संतांचं काम भगवंतांनी केलेली आहेत. आपण तो अभंग पूर्ण बघून घ्या. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविणी. प्रत्येक चरणामध्ये आपण जर बघितलं तर भगवंताने प्रत्येक भक्तांचे काम केलेले आहेत. आणि तुकोबारे सांगतात की हे आम्हाला तुमचं बिद्र माहिती आहे की तुम्ही
दीनानाथ आहे. तुम्ही या जगतात तुमचं बिद्र असं आहे की तुम्हाला शरण आलेले आहेत त्यांचा तुम्ही पक्ष घेता, म्हणजे त्यांचे काम करता किंवा त्यांना तुम्ही सांभाळता. पुराणे जी तुमच्या कीर्तीची गर्जना करीत आहेत ते आम्हाला उघड कळून आले आहे. तुम्हाला आपल्या दासांची व्यंग्यता सहन होत नाही, याकरता तुम्ही निरंतर उभे आहात. चक्र गदादी तुमच्याजवळ अपार आयुध्य आहेत. भक्तांना काही कमी पडेल ते पूर्ण करण्याकरता तुम्ही नेहमी धाव घेता. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताचे कार्य पूर्ण करण्याकरताच तुमचा अवतार आहे. आता भगवंताचा अवतार कशासाठी आहे? भगवंताचा अवतार कशासाठी आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी भगवंताचं अवतार आहे. आता भक्ताचं रक्षण करण्यासाठी आहे. आता तुम्ही आम्ही कशामध्ये मोडतो? कारण आपण प्रापंचिक आहोत, बरोबर. देव कशासाठी येतात? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. भक्त म्हणजे कोण? संत. संतांना रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी. दुर्जन म्हणजे जे काय कंस, रावण वगैरे होते त्यांचा नाश करण्यासाठी भगवंतांनी 10 अवतार, आपल्याला मुख्य 10 अवतार आहेत ते 10 अवतार घेतलेले आपल्याला माहिती आहे. आणि भक्तासाठी रक्षण करण्यासाठी भगवंतांनी प्रल्हादासाठी, ध्रुवासाठी, सगळ्यांसाठी हा अवतार घेतला हे आपल्याला माहिती आहे. तुम्ही आम्ही कशात बसतो? आपण भक्त आहोत. आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत? आता आपण एखाद्याला विचारलं तुम्ही सज्जन आहे का, हात वर करा, तर कोणी हात वर करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे आपण सज्जन नाहीये. कारण आपण सज्जन असलो तरी आपण काही ना काही थोडे थोडे पाप केलेले आहेत. आपण त्यामुळे सज्जन नाहीये, संत म्हणू शकत नाही आपण. त्यांना म्हटलं तुम्ही दुर्जन आहे का, दुर्जन पण नाही म्हणणार, कारण दुर्जन म्हणून कोणी हात वर करू शकणार नाही. तर आपण कोण आहोत? सज्जन आणि दुर्जनच्या मध्ये जी कॅटेगरी आहे, म्हणजे जी प्रकार आहेत, सज्जन आणि दुर्जनाच्या मधल्या कॅटेगरीला आपण आहोत. तुम्ही आम्ही सगळे जे आहोत या मृत्यू लोकामध्ये, जे काय आता भक्ती मार्गाला लागलो, पण आपण संत नाही किंवा दुर्जन नाही. तर ह्या कॅटेगरीसाठी काय करायला लागतं? भगवंताला अवतार घ्यायला लागतो. पण भगवान प्रत्येक वेळेला अवतार घेत नाहीत. त्यांचे अवतार ठरलेले आहेत. आता 10 अवतार त्यांचे आहेत. पण तुमचा आमचा उद्धार कसा होईल? तर हे उद्धार करण्यासाठी भगवंताने काय केले? संतांना पाठवले. संत कोण आहेत? देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. भगवान परमात्मा येतो, अवतार घेतो आणि त्याचं कार्य संपले की जातो. पण तुमच्या आमच्या रक्षणासाठी, तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी आपल्याला कोण रस्ता दाखवणार, मार्ग कोण दाखवणार आहेत? त्यासाठी भगवान परमात्मा काय करतात? संतांना सांगतात की तुम्ही जा या मृत्यूलोकामध्ये, तुम्ही आता अवतार घ्या. म्हणून संत या भूलोकावर येतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. त्या आपल्याला इथे येऊन आपला उद्धार करण्यासाठी, त्यांचा काही लाभ नसतो त्याच्यामध्ये, फक्त आपल्या उद्धारासाठी ते येतात. आणि त्यांचं कार्य झालं की ते पण परत निघून जातात. म्हणजे संत आहेत ते तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत येतात. देव कोणासाठी येतात? भक्तासाठी आणि दुर्जनासाठी देव येतात. तुमच्या आमच्यासाठी प्रत्येकासाठी देव येणार नाहीत. देव येणार नाहीत नसले तरी देव काय करतात? संतांना पाठवतात. आणि संत जे येतात ते तुमचं आमचं उद्धार करण्यासाठी. म्हणून तुकोबा सांगतात की पुराणामध्ये तुमच्या कीर्तीची गर्जना करीत आहोत ते आम्हाला उघड कळून आले आहे. प्रत्येक पुराणामध्ये जरी आपण बघितलं, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणामध्ये प्रत्येक भक्तांच्या कथा आलेल्या किंवा देवांच्या अवताराच्या कथा आलेल्या. आणि त्या पुराणामध्ये आपल्याला माहिती आहे की भगवंतांनी काय काय केलं, कुठल्या कुठल्या भक्तासाठी कसा अवतार घेतला, किंवा त्यांचं काय काम केलं, किंवा त्यांना कसं रक्षण केलं, हे आपल्याला माहिती आहे. पण तुकोबा सांगतात पुराणाची जी तुमची कीर्तीची गर्जना करीत आहात ते आम्हाला उघड कळून आले. तुम्हाला आपल्या दासाची व्यंग्यता सहन होत नाही, याकरता तुम्ही निरंतर उभे आहात. म्हणजे तुम्हाला त्या दासांची व्यंग्यता सहन होत नाही, याकरता तुम्ही निरंतर उभे आहात. चक्र गदादी तुमच्याजवळ अपार आयुध्य आहेत. भक्तांना काही कमी पडेल हे पूर्ण करण्याकरता तुम्ही नेहमी धाव घेत. आता चक्र गदा वगैरे जे आहेत ते दुर्जनाचं संहार करण्यासाठी आहे, आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः येतात आणि त्यांच्या मागे पुढे उभे राहतात. मागे पुढे राहे उभा
मागे पुढे उभा राहून तो काय करतो, भगवंत आपले रक्षण करतो. आणि तो रक्षण करता करता काय होतं की आपल्याला एखादं आपल्यावर जे कष्ट आलेलं असतं किंवा आपल्याला काहीतरी त्रास झालेला असतो, तो त्रास कमी होतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आगात निवाराया. ते आगात आलेले ते आपल्याला निवारण करण्यासाठी भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहतो. आणि मागे पुढे उभा राहिल्यानंतर काय होतं की आपल्याला काही चिंता नसते, कारण आपल्याला तशी चिंता नाहीये, कारण सगळं चालवणारा तोच आहे. पण आपण काय झालेलं आहे की आपल्याला वाटतं हे आपण करतोय, प्रत्येक गोष्ट जे काय आहे तो आपण असं वाटतं आपण करतोय. भगवंत तुकोबारायांनी सांगितलेले, चाले शरीर कोणाचे असते, कोण बोलवी तो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. भगवंतानी सगळंच काम त्यांनीच केलेलं आहे, सगळं तो निमित्त, आपण फक्त निमित्त आहोत. सगळं करणारा तोच आहे, आपल्याला सकाळी उठवणारा तोच आहे, आपल्याला चालवणारा तोच आहे, आपले सगळे कामं हाताने कामं करणारा तोच आहे. पण हे संतांना कळत होतं, म्हणून संतांचा परमार्थ आणि प्रपंच हा एक होता. संतांच्या प्रपंचामध्ये पण परमार्थ होता का, कारण त्यांना हे कळत होतं की ते करणारे ते नाही आहेत, पण भगवान परमात्मा सगळं करतोय. पण तुम्हाला आम्हाला काय झालंय की आपल्याला अहंकार आलेला आहे, असं वाटतं हे सगळे कामं मी करतो, माझ्यामुळेच हे होते, मी जर हे केलं नाही तर काही होणार नाही. तसं काहीच नाहीये. तुम्ही जरी काय केलं नाही तरी ते होणारच आहे, कारण भगवंताच्या हातात आहे सगळं. जो प्रपंच आहे तो प्रपंच आपल्याला करायचं नाही, तो प्रपंच होत राहतो आणि परमार्थ आपल्याला करायचंय. पण आपल्याला काय, आपण काय करतो की आपण प्रपंच करत राहतो आणि आपण परमार्थ काय करत नाही, परमार्थाकडे आपलं लक्षच नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलंय की ह्याकरता चक्र गदादी तुमच्याजवळ अपार आयुध्य आहेत, भक्तांना काही कमी पडेल हे पूर्ण करण्याकरता तुम्ही नेहमी धाव घेता. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताचे कार्य पूर्ण करण्याकरता तुमचा अवतार आहे. या भक्तांचं काम पूर्ण करण्याकरता भगवंताने अवतार घेतलेत. आणि ते अवतार 10 अवतार जरी घेतले असतील तर तसे भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. पण आपण मुख्य जे आहेत आपल्याकडे 10 अवतार आहेत, आणि 10 अवतारामध्ये 9 अवतार झालेले आहेत. कृष्ण भगवंताचा 8वा अवतार आहे, 9वा बौद्ध अवतार आहे. बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा जे पंढरपूरला उभे आहेत विटेवर, तो 9वा बौद्ध अवतार आहे. आणि आता जो येणार आहे तो कल्की अवतार आहे. तो आता लगेचच येण्याचा संभव आहे, कारण एवढा कलीचा प्रभाव एवढा वाढलेला आहे की ते कल्की अवतार लवकरच येणार आहेत, असं एक काही लोकांनी, असं ज्योतिषांनी ते सांगितलेलं आहे की कल्की अवतार हा लवकर येऊ शकतो. आता तो कल्की अवतार कशासाठी आहे, तर कल्की अवतार जे भक्त आहेत आता ज्या कलीमध्ये, या कलियुगामध्ये, त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि जे नको आहेत त्या लोकांचा नाश करण्यासाठी हा कल्की अवतार. म्हणून तुकोबारा सांगतात की भक्ताचे कार्य पूर्ण करण्याकरता तुमचा अवतार आहे. म्हणजे आता या कलियुगामध्ये भक्तांचं काम पूर्ण करण्याकरता या कल्की अवतारामध्ये भगवान परमात्मा परत 10वा अवतार आहे, तो अवतार घेऊन येणार आहे. पुढचा अभंग 245वा अभंग. वर्णू महिमा ऐसी नाही मज वाचा, न बोलवे साचा पार तुझा, ठाईचे हे काया ठेविली चरणी, आता ओवाळूनी काय सांडू, नाही भाव ऐसा करू तुझी सेवा, जीव वाहू देवा तोही तुझा, मज माझे काही न दिसे पाहता, ते तुझा अनंता समर्पावे, तुका म्हणे आता नाही मज थार, तुझे उपकार फेडावया, ठाईची हे काया ठेविली चरणी, आता ओवाळूनी काय सांडू. या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात की तुमची महती वर्णन करण्या इतकी माझी वाणी नाहीये, कारण खरोखर तिचा शेवट बोलण्याने होत नाही. मुळातच तुमच्या चरणावर आम्ही ध्येय ठेवला आहे, आता तुमच्यावरून ओवाळून काय टाकू. तुमची सेवा करण्यास भावच नाही, जीव तुम्हास अर्पण करावा तर तोही तुमचाच आहे, तुम्हास समर्पण करण्यासारखं मजजवळ माझे म्हणून काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही केलेले उपकार पिटण्यासारखे मजजवळ काही आधार नाही. इथे तुकोबारायांनी भगवंताला सांगितलंय की तुझं वर्णन करण्या इतकं माझी वाणीच नाही तुझं वर्णन करण्याकरता. कारण काय, भगवंताचं जर आपण चरित्र किंवा त्यांची लीला जर आपण वर्णन करायला गेलो तर ते आपण ह्या मुखाने वर्णनच करू शकत नाही, एवढी त्यांची लीला अपार आहे.
त्यांनी जे काही लीला केलेत किंवा त्यांच्या अवतारामध्ये प्रत्येक अवतारामध्ये जे काही लीला केलेले आहेत ते लीलेचं आपण जर वाणीनी त्याचं हे करायला गेलो, सांगायला गेलो, वर्णन करायला गेलो तर ते आपली वाणी तिथे पुरणार नाही. तसं संतांचं पण तसं, संतांचं वर्णन करण्यासाठी संतच झाले पाहिजे. तुम्ही आम्ही संतांचं वर्णन करूच शकत नाही. तसं देवाचं वर्णन करण्यासाठी संतच झाले पाहिजे किंवा देवच आले पाहिजे. तर देवाचं वर्णन आपण करूच शकत नाही. आणि तुकोबाराय इथे सांगतात की तुम्हाला मी काय देऊ, कारण माझं चित्त जे आहे मी तुमच्या चरणाजवळ आधीच ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला काय देऊ, आता मी तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. आता तुम्ही आम्ही काय करतो, आपण मंदिरात जातो, भगवंताला नारळ देतो, फूल हार देतो, पेढे देतो, पाणी वगैरे देतो, काहीतरी पत्र फुल पत्र पुष्प वगैरे देतो. पण हे सगळं आपण जे देतो ते आपण आपलं देतोय का? नाही. हे कोणाचं देतो आपण? भगवंताने जे निर्माण केलेले आहे त्याच काढून आपण त्याला देतोय. पण भगवंताला देण्यासारखं आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे काहीच नाहीये. पण देण्यासारखं असेल तर फक्त एक भाव आहे. भगवंताला आपण एक भाव आपण अर्पण करू शकतो. आपला तो त्याच्या चरणाप्रती जो भाव आहे तो भाव अर्पण करू शकतो. आता बघा, आपण तुम्ही आम्ही सगळे प्रत्येक वाराला देव बदलतोय, बरोबर आहे. सोमवारी आपण शंकराकडे जातो, मंगळवारी आपण देवीकडे जातो, मग बुधवारी आपल्या पांडुरंगांकडे जातो, गुरुवारी दत्त भगवंताकडे जातो, शुक्रवारी आपण परत देवीची उपासना करतो, शनिवारी हनुमंतरायाकडे जातो. आता सोमवारी आपण शंकराच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा तिथे बघितलं आपण किती गर्दी असते. तिथे आपण जल अर्पण करतो, दूध अर्पण करतो, काही प्रसाद देतात, काही पेढे देतात, काही फळं देतात. एवढे तिथे गर्दी होते आणि ते सगळं त्या शंकराच्या लिंगाला सगळे दिवसभर त्या पाणी टाकून टाकून ते भिजून टाकतात शंकराच्या लिंगाला. पण तेच मंगळवारी आपण जर बघितलं तिथे कोण नसतं. भगवान परमात्मा शंकर भगवान म्हणतो, अरे मी सोमवारी एकच दिवस नाहीये, बाकीच्या दिवशी पण आहे, तर तुम्ही बाकी दिवशी मला कोण का बघत नाही? पण या वाराचे जे देव आहेत ते तुमच्या आमच्यासाठी नाही. आपण वारकरी आहोत. आपल्याला वारकऱ्यांना माहित आहे की जरी आपण प्रत्येक वाराला जर आपण प्रत्येक दिवसाला जर आपण भगवंताची उपासना करतोय ते तो एकच आहे. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. प्रत्येक दिवसाला आपल्याला भगवंताचं चिंतन चालूच आहे. आपण भगवंताचं नामस्मरण करतोच आहे. त्यामुळे हे जे करून ठेवलेलं आहे ना, सोमवारी शंकर भगवान, शनिवारी हनुमंतराय, हे कोणासाठी? जे काही भक्ती करतच नाही त्यांना एक तरी दिवस येऊन भगवंताची पूजा घडावी यासाठी हे वार करून ठेवलेले. तुमच्या आमच्यासाठी नाही, तुमच्या आमच्या सतत आहे. तुमच्या आमच्या सतत चालूच आहे. परमार्थ हा चालूच आहे. जसं आपण या ऑनलाईन मध्ये सतत आपलं ऑनलाईन मध्ये प्रवचन चालू आहे. असं नाही की एकच दिवस प्रवचन आहे. तसं त्याप्रमाणे भगवंताची भक्ती आपली सतत चालू असते आणि त्या भगवंताच्या भक्तीसाठी आपल्याला वाराची गरज नाही. कुठल्या वारी कुठल्या दिवशी भगवंताची एखादी आपण सतत आहे. 365 दिवस, वर्षाचे 365 दिवस आपल्याला भगवंताची भक्ती चालू राहायला पाहिजे. तेव्हाच हा वारकरी संप्रदायामध्ये सगळे जे काही साधक आहेत किंवा वारकरी आहेत ते भगवंताचे भजन अखंड करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुला देण्यासाठी आमच्याकडे काय नाही, तुम्हाला समर्पण करण्याकरता माझ्याजवळ माझे म्हणून काही नाहीये. तर आपलं काहीच नाही. आपण फक्त भगवंताला भाव देऊ शकतो. कारण काय? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, ऐका महिमा आवडीची, भोरे खाई बिल्लिनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताला एकच आहे. भगवंताकडे सगळं आहे. सगळं भगवंताने निर्माण केलेलं आहे. पण भगवंताकडे एक दुष्काळ आहे. तुकोबाराय सांगतात, कुठला तो दुष्काळ? भगवंताला प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणजे त्या भगवंताला त्या प्रेमाचा दुष्काळ आहे. त्या भगवंताकडे प्रेम कमी आहे. त्याला जेवढं मिळेल तेवढं प्रेम पाहिजे. आणि तुम्ही आम्ही त्यांना प्रेम न देता आपण बाकी सगळे वस्तू देतो, नारळ देतो, फूल देतो, हार देतो. त्याला ते नको आहे. त्यांनीच ते केलेलं आहे आणि आपण त्याला ते देतोय. पण तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे? भगवंताला आपला भाव दिला पाहिजे, आपला प्रेम दिला पाहिजे. भक्ती प्रेमाविणं ज्ञान नको देवा. आपल्याला ज्ञान नसेल तर चालेल, पण भक्ती प्रेम पाहिजे.
भक्ती म्हणजे भगवंताचं प्रेम पाहिजे, भगवंताच्या प्रेमावर आपण या कलियुगामध्ये आपण भक्ती करू शकतो. आणि कलियुगामध्ये फक्त एकच आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नामाशिवाय या कलियुगामध्ये आपल्याला उद्धार नाहीये. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या साधना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे ह्या कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण आपल्याला सांगितलंय आणि ते नामस्मरण आपल्याला अखंड करायचे. म्हणून तुकोबारा सांगतात की तुम्ही केलेले उपकार फिटण्यासारखी माझ्याजवळ आता काही आधार नाहीये. म्हणजे तुम्ही जे मला माझ्यावर जे काही उपकार केलेत त्या उपकाराचं परतफेड करण्यासारखं माझ्याकडे काय नाही. आता तुम्ही आम्ही सांगतो की आईने जे आपल्यावर उपकार केले ते आपण परतफेड करू शकत नाही, कारण तिने आपल्याला जन्माला घातलेले आहे. बरोबर आहे ना? आई प्रत्येक जीवाला जन्माला घालते आणि त्या आई वडिलांची आपल्यावर फार उपकार आहे. पण आई वडिलांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. पण भगवंतानी त्यापेक्षाही जास्त उपकार आपल्याला केले. आई वडिलांनी फक्त आपल्याला एक निमित्त म्हणून आपल्याला जन्माला घातलेलं आहे, पण भगवंतानी आपल्याला आईच्या उदरामध्ये रक्षण केलेलं आहे. आईच्या उदरामध्ये कोण रक्षण करतो? भगवान परमात्मा रक्षण करतो आणि त्याचं आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. पण आई वडिलांचे उपकार तर आपण फेडूच शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त भगवंताचे उपकार आपण फेडू शकत नाही, कारण भगवंतानी आपल्याला सगळंच दिलेलं आहे. देव देव म्हणतो आपण, काय ते तो प्रत्येक वेळेस काय देऊ काय देऊ काय देऊ असं विचारणारा भगवान परमात्मा आहे. तो आपल्याला देत राहिलेला आहे आणि त्यांनी जे दिलेलं आहे ते आपण घेतोय आणि परत आपण काहीतरी मागतोय. भगवंताकडे आपण काही मागायचं नसतं. भगवान परमात्म्याला सगळं माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे आणि तो त्या त्या वेळेला आपल्याला ते देत राहणार आहे आणि आपल्याला ते मिळत राहणार आहे. आपलं जे प्रारब्ध असेल प्रारब्धाप्रमाणे आपल्याला जे मिळायचे तेच मिळणार आहे आणि त्यामुळे आपण भगवंताकडे मागणी करायची नाही की हे दे मला ते. त्यामुळे तुकोबाराय सांगतात की आपण प्रत्येक वेळेला तुकोबारायांनी कित्येक अभंगामध्ये सांगितलेलं की भगवंताकडे मागणी करू नका, भगवंताकडे काय मागू नका. तुकोबारायांनी भगवंताकडे काय मागितलं नाही, स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीये. तुकोबारायांचे जे मागणीपर अभंग आहेत, मागणीचे जे अभंग आहेत, ते मागणीपर अभंगामध्ये तुकोबारायांनी स्वतःसाठी काय मागितलेलं नाही, ते त्यांनी फक्त तुमच्या आमच्यासाठी मागितलं आणि ते पण कसं मागावं हे शिकवण्यासाठी त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी मागणी करून दाखवली. तुकोबारायांनी भगवंताकडे काय ना मागितलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सगळं ते नजराणा पाठवला, तो पण भगवंतानी परत दिला त्याला, त्यांना परत पाठवला. तो काय त्यांनी घेतला नाही का? की त्यांना ते नको होतं. त्यांना नको होतं म्हणजे त्यांना ह्या प्रपंचामध्ये भगवंताच्या नामाच्या ह्याला नाम सोडून दुसरं काही नकोय, म्हणून त्यांनी त्या संसाराची त्यांना आस नव्हती. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. म्हणजे काय म्हणतात? चित्ती नाही आस, ज्याची आस नाहीये ना त्याचा दास पांडुरंग आहे. आपल्या चित्तामध्ये आसक्ती नको, आस नको किंवा इच्छा नको, आणि ही इच्छा आणि आस आपली कमी झाली तर आपल्याला आपोआप भगवंताची प्राप्ती होईल. भगवंत आपल्याला दिसेल, आपल्याला भेटेल. कधी आपल्या चित्तामध्ये आस नको. जर चित्तामध्ये आस असेल तर आपण नको त्या गोष्टीच्या मागे लागू आणि आपण भगवंताकडनं बाजूला होऊ. म्हणून चित्तामध्ये आस नको. आणि तुकोबारायांना जेवढा नजराणा पाठवला तो त्यांनी परत पाठवला आणि तो परत पाठवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की काय तुकोबाराय म्हणजे काय आहेत, संत किती संत पदाला आहेत. त्यांना आपण जेवढ नजराणा दिला तरी त्यांनी तो घेतला नाही असं. आणि तो नजराणा परत पाठवल्यानंतर त्यांनी म्हणजे तुकोबाराय त्यांचे गुरुच झाले. म्हणजे तुकोबारायांना त्यांनी गुरुच करून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य गुरु म्हणजे कोण आहेत? संत रामदास स्वामी. रामदास स्वामी आणि तुकोबाराय हे दोन त्यांचे गुरु आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अवतारच आहे, देवाचाच अवतार आहे. त्यांनी या महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि आपल्यावर आलेले आघात त्यांनी हे केले. आणि तुम्ही आम्ही आज हा परमार्थ करतोय, त्याचा परमार्थ करण्याचा आपल्याला जे काय आपल्याला करायला मिळतोय परमार्थ, तो त्यांचे उपकार आहे. कारण काय त्यावेळेला जर त्यांनी काय यांना सगळ्यांना हे केलं नसतं, त्या यवनांचं हे करून मारलं नसतं, तर आज आपल्याला हा परमार्थ करण्यासाठी आपण तुम्ही आम्ही इथे बसलो नसतो, हा परमार्थ आपल्याला मिळाला नसता. त्यामुळे त्यांचा पण आपल्याला फार उपकार आहे. तर असे प्रत्येकाचे उपकार आपण जर मानले पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी सांगितले तुम्ही केलेले उपकार फिटण्यासाठी माझ्याजवळ काही आधार नाही. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला एवढंच सांगतात की
आपल्याजवळ देवाला देण्यासाठी काहीच नाहीये. सगळं आपण देवांनीच आपल्याला दिलेलं आहे. आपण त्याला परत वेगळं काय देणार? आपण काहीच देऊ शकत नाही. आपल्याला असं वाटतं की माझ्याजवळ हे आहे, मी काहीतरी देऊ. काय नाही, तुझ्याकडे आहे की ठीक आहे, पण ते दिलेलं कोणी? देवानीच दिले तुला. तुला जे काही दिलेले देवानीच दिले आणि तू परत देवालाच देणार आहेस. त्यामुळे त्याचा काय उपयोग नाही. देवानी तुला दिलेलं नाहीये, तू स्वतःच तुझं काहीतरी द्यायचंय. आणि ते स्वतःच द्यायचं म्हणजे स्वतःच आपलं प्रेम, आपला भाव भगवंताला अर्पण करायचं. पुढचा अभंग 246 नंबर. नवे सुख मज न लगे हा मान, न राहे हे जन काय करू. देह उपचारे पोळतसे अंग, विषातुल्य चांग मिष्टान्न ते. नाही कावे स्तुती वर्णिता थोरी व, होतो माझा जीव कासावीस. तुझ पावे ऐसे सांग काही कळा, नको मृगजळा गोमज. तुका म्हणे आता करी माझे हित, काढावे जळत आगीतुनी. या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात की मला मान नको, त्यापासून मला किंचितही सुख नाही. परंतु हे लोक माझे मान केल्यापासून राहत नाही, त्याला मी काय करू. देहात सुखोपचार केल्याने माझे शरीर पोळत आहे. गोड अन्न मला विषाप्रमाणे कडू वाटते. कोणी माझी थोरवी वर्णन केली, माझी स्तुती केली, तर ती मला ऐकवत नाही. त्या योगाने माझा जीव कासावीस होतो. देवा, तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे काही ज्ञान तू मला सांग. मला या जळावत संसारास गुंतवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुम्ही माझे हित करा, म्हणजे जाळणाऱ्या त्रिविध तापरूपी अग्नीतून मला बाहेर काढा. संतांना कसं आहे, संत जे करतात, तुमच्या आमच्यासाठी जे काय करतात, आपल्या उद्धारासाठी करतात. त्यांना काही मान वगैरे नको की मी एवढं केलं, मी तेवढं केलंय. ते तुम्ही आम्ही. एखादा आपण समजा 51 रुपयाचं जर आपण दान केलं, कुठे ते सप्त्यामध्ये 51 रुपयाची पावती फाडली, तरी आपण सगळ्यांना सांगत फिरणार आज आपण तिथे आज 51 रुपयाची पावती फाडली म्हणून. पण संत असे सांगत नाहीये. संतांना मान नकोय. त्या मान तुकोबारा सांगतात की परंतु लोक मला मान देण्यास पुढे येतात. लोक मला मान केल्यावाचून राहत नाही आणि त्याचा मला फार त्रास होतो. तुकोबारा सांगतात की मला फार त्रास होतो. संतांना मान द्यायची गरज नाही, संतांना मानाची काही गरज नाही. कारण त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे ते भगवंताच्या चरणाजवळच आहे. भगवंतांनी त्यांना जे काही या कार्यासाठी पाठवलेलं आहे, तुमच्या आमच्या उद्धारासाठी, या उद्धारासाठी ते आले. आणि आले घर ज्या वैकुंठी म्हटलंय. इथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, म्हणजे वैकुंठातून इथे आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ते साच भावे वर्ताया म्हणजे ऋषींनी जे काही सांगितलंय ते तुम्हाला समजवण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी आम्ही इथे आलोय. आणि इथे आल्यानंतर तुम्ही भगवंताचं भजन आपण जे करतोय ते आपण इथे आल्यानंतर भगवंताचं भजन आपल्याला कसं आता मिळालंय का नाही. भगवंताचं भजन आपल्याला आईच्या उदरापासून आहे माहितीये. आणि हे आपल्याला भगवंताचं भजन जे आहे, भगवंताची भक्ती आहे, ही संतांनी आपल्याला दाखवून दिली. आणि संत यासाठी तिथे या भूतलावर अवतार घेतलेला आहे. आणि ह्या अवतारामध्ये भगवंताच्या आपल्याला ओळख करून देण्यासाठी संत आलेत. आणि ते संत काय करतात की आपल्याला भगवंताची ओळख करून देतात. आणि त्यांना ह्या सगळ्या विषयाचा मान नकोय. त्यांना मान म्हणजे काय होतं, तुकोबारा सांगतात, देहात सुखोपचार केल्याने माझे शरीर पोळत आहे. त्यांच्या शरीराला जळतंय, त्यांच्या शरीराला आग लागली. आग जर आपल्याला अंगाला लागली तर आपलं शरीर कसं जळतं, तसं त्यांचं शरीर पोळतंय म्हणतंय. म्हणजे त्यांना तर फार त्रास होतो, म्हणून ते मान नकोय म्हणतात. पुढे तुकोबारा सांगतात, गोड अन्न मला विषाप्रमाणे कडू वाटते. जर एखाद्याने मला मान दिला, माझा मान सत्कार केला, मान केला, सन्मान केला, तर मला काय होतं की जे गोड अन्न आहे ते पण मला कडू वाटते. आता हे सगळं संतांना वाटणं ठीक आहे. आम्हाला कसं आहे की एखाद्याने आपल्याला काहीतरी मोठं म्हटलं की आपल्याला अहंकार, आपला अभिमान वाढतो, आपला अहंकार वाढतो आणि आपल्याला वाटतं अरे वा, माझ्याबद्दल काहीतरी चांगलं सांगितलं. पण तसं नाहीये. कोणी काही सांगितलं तरी ते मान केला असेल किंवा निंदा केली असेल, मान किंवा निंदा ह्या दोन्ही गोष्टी संतांना आवडत नाही. संतांना काय मान आणि निंदा नकोय. संतांनी स्वतः सांगितलं, निंदकाचे घर असावे शेजारी.
निंदकाचे घर असावे शेजारी. का म्हटलंय? कारण त्या निंदकाचं घर जे शेजारी असेल, तो माझ्यावर जर निंदा केली तर त्याच्यातनं काय होईल की मी माझं काय कुठे चुकतंय हे मला कळेल, आणि ते चुकलेलं कळल्यानंतर मी त्याच्यात सुधारणा करू शकतो. मला जर सुधारणा करायची असेल तर माझ्याजवळ कोण पाहिजे? निंदक पाहिजे. निंदा करणारे भरपूर आहेत, आणि हे निंदा करणारे असल्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला फायदा होतो. निंदा त्यांनी केली ना, त्यामुळे काय होतं, आपला फायदा कसा होतो की आपल्यामध्ये सुधारणा होते, आणि आपण ह्या परमार्थामध्ये आपण पुढे पुढे आपली प्रगती होऊ शकते. म्हणून निंदकाचं घर असावे शेजारी, तुकोबाराय सांगतात. निंदकाचं घर शेजारीच असलं पाहिजे, आणि त्यांनी आपली निंदा केली की आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला सुधारणा करता येते. आणि मान नकोय. तसं तुम्हा आम्हाला पण कोणी मान केला, समजा आपण आपल्याला काहीतरी चांगलं सांगितलं की तुम्ही चांगलं हे करताय, तुम्ही चांगली सेवा करताय, तुम्ही ते नाही, तेवढं पुरतं ऐकलं, या कानाने ऐकायचं सोडून द्यायचं. आपण आपल्याला घ्यायचं नाही. आपण त्याच्यामुळे आपल्याला अभिमान किंवा आपला अहंकार वाढवायचा नाही. आपण आपली सेवा करत राहायची. ही एक सेवा आहे. भगवंताची सेवा जी आपण करतोय ती सेवा आपण निरपेक्ष भावाने करायची. सापेक्ष नाही, निरपेक्ष भावाने. त्याला आपल्याला काही नकोय, फक्त आपण ती सेवा भगवंताच्या चरणाकडे पोहोचवतोय, आणि ही सेवा भगवंताच्या चरणाकडे कशी पोहोचेल एवढंच बघायचंय. त्याच्यामुळे मला काहीतरी मान मिळावा, मला काहीतरी मोठं म्हणावं, हे असं काही नको. म्हणून तुकोबाराय इथे हेच सांगतात की गोड अन्न मला विषाप्रमाणे कडू वाटते. कोणी माझी थोरवी वर्णन केली, माझी स्तुती केली तर ती मला ऐकवत नाही. तसं आपल्याला पण तेच वाटलं पाहिजे. तुकोबारायांना तेच वाटतंय की कोणी माझी स्तुती केली तर मला ऐकवत नाही, मला फार दुःख होतंय आणि माझं अंग पोळतंय, असं तुकोबाराय सांगतात. कारण ते काय होतं की त्यांना ते स्तुती ऐकण्याची त्यांना सवय नसते, आणि त्यांना ते नको असतं. कारण त्यांनी जे काय केलेलं असतं कार्य, ते स्तुती घेण्यासाठी नाही, ती एक सेवा म्हणून केलेली आहे, भगवंताची सेवा. तसं तुम्ही आम्ही पण जे काय करतोय ते एक भगवंताची सेवा म्हणून करायची, आणि त्यासाठी कोणाची स्तुतीची गरज नाहीये. स्तुती कोणी करू नये. आता आपल्या पण ह्या कार्यक्रमामध्ये जे आपण सगळं प्रवचन वगैरे करतो, प्रवचन झाल्यानंतर शेवटी ज्योतिताई येऊन सांगतात की झाली सेवा, चांगली झाली. ठीक आहे, तेवढं पुरतं ठीक आहे, पण सगळ्यांनी सांगायला मला तरी आवडत नाही, म्हणून मी शक्यतो लगेच रामकृष्णावर निघायचा प्रयत्न करतो. कारण मला हे आवडत नाहीये. स्तुतीप्रिय नाही आपण. आपल्याला स्तुती आपली स्तुती करून घ्यायची नसते. हा, तुम्हाला ठीक आहे वाटलं तेवढ्या पुरतं ठीक आहे, पण ते काय आपण एक सेवा म्हणून करतोय. सेवा म्हणून केल्यानंतर त्याच्यात आपल्याला काय आपल्याला अपेक्षा नसावी, किंवा आपण निरपेक्ष असावं, आणि त्यामुळे ती सेवा आपली भगवंतापर्यंत पोहोचते. आणि म्हणून आपण ही सेवा भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी किंवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी ही सेवा करतोय. आणि ही सेवा करताना कोणी आपली स्तुती करावी असं काय आपल्या मनात नसावं. असं तुकोबारायांनी हेच सांगितलंय की माझी स्तुती केली तरी ती मला ऐकवत नाही, त्या योगाने माझा जीव कासावीस होतो. देवा, तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे काही ज्ञान तू मला सांग. म्हणजे शेवटी तुकोबाराय एवढे संत पदाला गेलेत तरी इथे भगवंताकडे म्हणतात की तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे काही ज्ञान मला दे. म्हणजे हे साधक अवस्थेतलं चिंतन आहे. म्हणजे तुकोबारायांनी हे तुमच्या आमच्यासाठी हा भगवंताकडे विषय मांडलेला आहे, तुमच्या आमच्यासाठी. हा अभंग आहे, त्या वेळेला तो अभंग त्यांना स्फुरला, त्यांनी तो अभंग लिहिला. पण त्यावेळेला ते आपल्याला माहित आहे की ते पहिल्यापासून भगवंताचं चिंतन करून अखंड, म्हणजे त्यांचं चिंतन कसं होतं, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिनरजनी हाची धंदा, त्यांचा धंदा काय होता, दिनरजनी भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. तरी पण ते भगवंताकडे काय सांगतात, मी देवा तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे काही ज्ञान तू मला सांग. आता तुकोबारायांना ज्ञान कमी होतं का? कारण तुकोबाराय म्हणजे 500 वेद आहे. 4 वेदांच्या नंतर तुकोबाराय 500 वेद आहे. तुकोबारायांची गाथा म्हणजे 5वा वेद आहे, आणि या वेदांचं सार या गाथेमध्ये आलेलं आहे. 4 वेदांचं जे सार जे आहे तुकोबारायांनी या गाथेमध्ये दिलेलं आहे. तुकोबारायांना आता काल परवा तुकोबारायांचं सद्गुरू अनुग्रह दिन होता. या दिवशी तुकोबारायांना सद्गुरूंचा अनुग्रह झालेला. सत्यगुरुराय कृपामध्ये केलेली परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता अंगासाने, मस्तकीचो दाना ठेविला कर, भोजना मागती तुप पावशेर.
आता भोजनामागती तुप पावशेर का म्हटलेलं आहे? तुप पावशेर म्हणजे तुकोबा यांना सद्गुरूंनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तुझं चित्त, आता 4 आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, 4 गोष्टी. त्याचा पाव म्हणजे काय? चित्त. एक पाव, 4 गोष्टी एक आहे. तर एक पाव म्हणजे काय? चित्त. चित्त मला दे, तुझं चित्त या माझ्या भक्तीसाठी तू लाव आणि भगवंताच्या भक्तीसाठी आणि तू मला ते चित्त दे. म्हणजे भोजन मागती तुप पावशेर म्हटलेलं आहे. असं तुकोबारायांचा सद्गुरू अनुग्रह दिन परवा झाला. काल जया एकादशी, म्हणजे किती पर्व काळ बघा आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये. या आपल्याला किती पर्व काळ येतात आणि त्या पर्व काळाचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे. आपलं भगवंताचं चिंतन करत राहिलं पाहिजे आणि भगवंताच्या ज्या नामस्मरणामध्ये अखंड राहिलं पाहिजे. काकडा असो, भगवंताचं हरिपाठ असो, माऊलींचा हरिपाठ असो, प्रवचन असो, कीर्तन असो, प्रत्येक कार्यक्रम आपण त्याप्रमाणे ते करून घेतलं. त्या भगवंताच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रत्येक ह्याच्यात भगवंताचं चिंतन होत राहतं आणि ते चिंतन आपल्यामध्ये जर आपण केलं तर आपला हा परमार्थ प्रगती पथावर जाईल. आपण आता लहान आहोत, अजून आपण पहिल्या पायरीवर आहोत. आता आपण पहिल्या पायरीवर आहोत तर त्या पहिल्या पायरीवरच राहायचंय का? नाही, मग वर कसं पोहोचणार आपण? आता एखाद्या बिल्डिंग मध्ये आपण चढायचंय, पहिल्या पायरीवर उभं आहोत आणि आपल्याला वर चढायला भीती वाटते, आपण तिथेच राहिलो तर वर चढूच शकणार नाही. पण आपल्याला चढायचंय पायरीवर, प्रत्येक पायरी चढायची आहे. त्यासाठी ह्या पहिल्या पायरीवर आपण आहोत ना, तर आपण थोडं भगवंताचं चिंतन करून, थोडी साधना करून हळूहळू आपण पुढच्या पायरीवर जायचा प्रयत्न करायचा. पहिल्या पायरीवर दुसऱ्या पायरी, दुसऱ्या तिसऱ्या, प्रत्येक पायरी चढत 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 आपण जर शेवटी पोचतो तर भगवंताकडे आपण पोहोचू शकतो. पण त्या पायऱ्या आपण, आपल्याला काही येत नाही, आपण काही कळत नाही असं म्हणून आपण जर पहिल्याच पायरीत राहिलो तर आपण तिथेच राहणार. जर आपण आता पहिलीमध्ये असू तर पहिलीमध्ये असल्यानंतर आपण प्रत्येक वर्षी पास झालो की आपण पुढे पुढे जाणार, 10वी पर्यंत पोहोचतो. त्याप्रमाणे ह्या परमार्थामध्ये पण तसं आहे. आपण आता जर पहिल्या पायरीमध्ये असू तर पहिल्या पायरीमधून आपण दुसऱ्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे प्रयत्न फक्त परमार्थामध्ये आहे. संसारामध्ये फक्त आपल्याला प्रारब्धाने संसार होतो, पण परमार्थासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न करता करता आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. म्हणून तुकोबा सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुम्ही माझे हित करा, म्हणजे जाळणाऱ्या त्रिविध तापरूपी अग्नीतून मला बाहेर काढा. म्हणजे तुम्ही माझं हित करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हित कशात आहे की भगवंताचं चिंतन करण्यात आपलं हित आहे. आणि तुकोबाराय भगवंताला सांगतात, माझं हित करा आणि त्या त्रिविध तापातून मला बाहेर काढा. त्रिविध ताप म्हणजे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक, हे 3 ताप आहेत. या तिन्ही तापातनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? भगवंताचं चिंतन अखंड करायला लागेल आणि ते आपलं हित त्याच्यातच आहे. तुकोबारायाने आपल्याला इथे सांगून ठेवलंय की हित कशात आहे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये हित आहे. आणि ते हित आपण एकदा भगवंताच्या नामस्मरणाने आपलं जर हित झालं तर आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून तुकोबारा सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुम्ही माझे हित करा, म्हणजे जाळणाऱ्या त्रिविध तापरूपी अग्नीतून मला बाहेर काढा. म्हणजे ह्या अग्नीतून, म्हणजे या स्तुतीचं जे त्यांना जे मान स्तुती जी काय अग्नी पोळत होती त्या अग्नीतून बाहेर काढा असं तुकोबारा सांगतात. म्हणजे काय करा की माझं काहीतरी हित करा आणि मला या जाळणाऱ्या त्रिविध तापरूपी अग्नीतून बाहेर काढा. आणि त्यामुळे काय होईल की मी शांत होईल. मला जे अंगाला जे पोळतंय त्याचं थंड वाटेल. आणि त्यामुळे तुकोबारायांनी आपल्याला अभंगामध्ये चिंतन सांगितलेलं आहे. आणि आज आपण जवळजवळ 4च अभंग केले, कारण प्रत्येक अभंगावर थोडं थोडं चिंतन करत करत आपण जातो. त्यामुळे झालेली सेवा ही भगवान पांडुरंगाच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आणि तुम्ही संत मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण राहावे. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवनसुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.
आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातरंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी वजिरो आदी पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये दुष्टा दुष्ट विजय हो आवे एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ आओ इल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला ओम सर्वे वै सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्